आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जी भीती पसरलेली आहे ती म्हणजे लॉकडाऊनची आणि याच भीतीमुळे या अफवेमुळे एकीकडे तुटवडा होतोय की काय पेट्रोलचा अशी सुद्धा स्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला अशी अफवा पसरली आणि त्यानंतर हिंगोलीतील काही पंपांवर वाहन चालकांनी तुफान गर्दी केली। धक्कादायक बाब म्हणजे हिंगोलीच्या खटकाळी बायपास परिसरामध्ये चौधरी पंपावरती वाहन चालकांनी चक्क पेट्रोल पंपाचं नोझल हातात घेतले आणि वाहनांमध्ये डिझेल भरले। त्यासोबतच कळमनुरी शहरामध्ये पेट्रोल पंपावरती नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी अक्षरशः कॅन आणले होते। तर डिझेल पेट्रोल संपल्याच्या या अफवेमुळे हिंगोली जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल नेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। तिकडे पालघर जिल्ह्यात सुद्धा पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे। मात्र तरीही अफवांमुळे नागरिक घराबाहेर पडतायत आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। पालघर बोईसर मार्गावरती एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल संपलंय असे बोर्ड लागले आणि त्यानंतर परिस्थिती चांगली चिघळली। पालघरच्या गणेशकुंड परिसरातील पंपावरती रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागल्या। अफवांमुळे अनेक वाहन चालकांनी घाईघाईनं इंधन भरण्यासाठी गर्दी केली। दरम्यान जिल्हा प्रशासनानं हे स्पष्ट केलंय की जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा आहे आणि कोणताही तुटवडा नाहीये। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठा करून ठेवू नये। त्यामुळे संयम राखा आणि प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहनच पालघरमध्ये करण्यात आलंय। तिकडे भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये चक्क नॅशनल हायवे 53 वरती दुचाकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि हायवेवरनं मोठ्या प्रमाणात वाहतूक सुद्धा सुरू आहे। ब्रिजचं काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक ही वळवावी लागली। अपघाताची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि आता नागरिक पेट्रोलसाठी जीवाची पर्वा न करता मिळेल त्या ठिकाणी रांगा लावतात। जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचं मुबलक प्रमाणात साठा असल्याचं सांगितलेलं आहे। मात्र तरीही नागरिक पेट्रोलसाठी गर्दी करताना दिसतात।